नमस्कार. BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींचे या वर्गात प्रथम मी स्वागत करते. मी प्राचार्य डॉक्टर आशा मुंडे, श्रीमती सुशीला देवी देशमुख महिला महाविद्यालय लातूर. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दाचे स्वरूप मधील संस्कृत मीमांसकांच्या व्याख्या अभ्यासत होतो. आज त्या व्याख्या आपण विश्लेषणात्मक पद्धतीने पाहणार आहोत. संस्कृत मीमांसकांना सांगितलेल्या ज्या व्याख्या आहेत त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ती भामहाची आहे. भामहाची व्याख्या कोणती आहे तर शब्दार्थो सहितो काव्यम. शब्दार्थो सहितो काव्यम या शब्दाचा अर्थ होतो शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. म्हणजे शब्द आणि अर्थ हे दोन्ही एकमेकांबरोबर येतात. अशा वेळी काय होत असतं, काव्य निर्माण होत असतं. शब्द आणि त्याचा अर्थ या दोन्हींना साहित्यामध्ये महत्त्व असतं की नुसतेच शब्द योजले आणि अर्थाला काहीच महत्त्व नाही असं होत नाही. नुसते जर शब्द योजले तर त्या शब्दांना तसा काही अर्थ उरत नाही. म्हणून शब्द आणि अर्थ हे दोन एकत्र ज्यावेळी येतात शब्दांनी त्याचा अर्थ, त्यावेळी तिथं काय होत असतं की ही भामहाची व्याख्या त्या ठिकाणी योग्य ठरते की शब्द आणि अर्थ यांचं सहित तत्व म्हणजे काव्य. त्यानंतर रुद्रटाने जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या म्हणजे ननु शब्दार्थो काव्यम. ननु शब्दार्थो काव्यम म्हणजे खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. म्हणजे शब्द जी भामहानं व्याख्या सांगितलेली आहे तीच व्याख्या रुद्रटानं सांगितली आहे, फक्त यामधले शब्द वेगळे. ननु शब्दार्थो काव्यम, खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. दंडीने व्याख्या कोणती सांगितलेली आहे, शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. म्हणजेच इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजेच काव्य शरीर. आता या तिन्ही व्याख्यामध्ये बघा तुम्ही की तिन्ही व्याख्यामध्ये शब्द आणि अर्थ या दोन्हींना महत्त्व असलेलं दिसतं की शब्दार्थो सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचे सहित तत्व म्हणजे काव्य. ननु शब्दार्थो काव्यम, खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली म्हणजेच इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य. म्हणजे इथे सुद्धा अर्थालाच महत्त्व आहे. म्हणजे अर्थ आणि शब्द या दोन्हीला यामध्ये महत्त्व असलेलं दिसतं आणि हे दोन्ही मिळून जे होतं ते म्हणजे साहित्य. त्यानंतर वामनाची व्याख्या. वामनाची व्याख्या काय सांगते, रीतिरात्मा काव्यस्य. रीतिरात्मा म्हणजे काय, रीती म्हणजे पद्धती. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी जी पदावली असते तिला काय म्हटले जातं, काव्य म्हटलं जातं किंवा तो काव्याचा आत्मा असं म्हटलं जातं. आता रीतीचा जर विचार केला तर वामनानं रीती म्हणजे स्टाईल या अर्थाने घेतला. परंतु शब्दाची स्टाईल म्हणजे कशी की शब्द कवीनं जसे योजलेले असतात. अर्थात तुम्ही कवितेमध्ये ज्यावेळी शब्द बघत असता त्यावेळी ते शब्द कशा प्रकारचे असतात तर वेगळ्या प्रकारचे शब्द असतात. अतिशय रम्य अशा स्वरूपाचे शब्द असतात आणि ही शब्दांची योजना जी असते ती कवीने केलेली असते आणि ही योजना अतिशय सुंदर पद्धतीने केलेली असते. आणि म्हणून वामन काय म्हणतो की रीतिरात्मा काव्य असते. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं जे शब्द योजलेले असतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं तर रीती म्हटलं जातं. आणि म्हणून ते शब्द म्हणजे काव्याचा आत्मा असतो किंवा रीती म्हणजे विशिष्ट अर्थाने विशिष्ट गुणांनी युक्त अशी जी पदावली असते त्या पदावलीला काय म्हटलं जातं, रीती असं म्हटलं जातं. आणि त्यातून काय होतं निर्माण तर साहित्य निर्माण होत असतं. मम्मटाची व्याख्या जी आहे ती म्हणजे तत अदर्शो शब्दार्थो सगुण अनलंकृती पुनक्वापी. म्हणजेच दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. इथे सुद्धा काय दिलेलं आहे की दोषरहित म्हणजे ज्यामध्ये दोष नाही असे, गुणयुक्त जे गुणांनी भरलेले आहेत म्हणजे अर्थपूर्ण आहे, क्वचित स्फुट अलंकाररहित म्हणजे तिथे अलंकार नको अशा स्वरूपाचे जे शब्दार्थ असतात, शब्द आणि अर्थ असे जे शब्द असतात त्यांना काय म्हटलं जातं की काव्य म्हटलं जातं किंवा साहित्य म्हटलं जातं. आणि आता शेवटची जी व्याख्या आहे प्राचीन मीमांसकांना सांगितलेली की ती जगन्नाथाची व्याख्या आहे.
रमणीयार्थ प्रतिपादक शब्द हा काव्यम. म्हणजे रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे जे शब्द असतात त्यांना काय म्हटलं जातं? काव्य म्हटलं जातं. अर्थात रमणीय अर्थाचं प्रतिपादन म्हणजे इथे सुद्धा काय झालं? अर्थ आला. म्हणजे या सगळ्यांचंच म्हणणं कसं आहे की अर्थ हा शब्दार्थामध्ये किंवा साहित्यामध्ये महत्त्वाचा असतो. की शब्दामध्ये जेव्हा त्याचा अर्थ असतो तेव्हाच त्याला महत्त्व असतं आणि साहित्य जे निर्माण होत असतं ते याच शब्दार्थाच्या माध्यमातून निर्माण होत असतं, असं या सगळ्या संस्कृत मीमांसकांचं म्हणणं असलेलं दिसतं. आता यानंतर आपण जे पाश्चात्य विचारवंत आहेत त्यांच्या व्याख्या साहित्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेल्या व्याख्या आपण पाहूया. आता यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे कोलरीज या मीमांसकाची व्याख्या आहे. कोलरीज काय म्हणतो? द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर म्हणजे उत्तम क्रमात योजलेले जे शब्द असतात, उत्तम क्रमात योजलेले जे उत्तम शब्द असतात अशाला काय म्हटलं जातं? साहित्य म्हटलं जातं. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर म्हणजे उत्तम क्रमात योजलेले उत्तम शब्द म्हणजे काव्य, अशा स्वरूपाची व्याख्या कोलरीज यानं केलेली. इथे सुद्धा शब्दाच्या अर्थाला महत्त्व प्राप्त होताना दिसतं. म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ इथं उत्तम क्रम म्हणजे क्रम त्याचा महत्त्वाचा आहे की शब्दांचा क्रम कसा असतो. आता कवितेमध्ये तुम्ही जर शब्दांचा क्रम बघितला तर तो शब्दांचा क्रम कसा असतो? अगदी म्हणजे तो आपल्याला आवडणारा असतो. आता कुठलाही औदुंबर नावाची कविता आहे, त्या कवितेमधला जर आपण जर अर्थ बघितला किंवा ते शब्द बघितले तर आपल्याला निश्चित जे शब्द आवडतात म्हणजे त्याला आपण साहित्य म्हणतोच. आता उदाहरणार्थ बालकवींची जी औदुंबर कविता आहे त्या कवितेमधलं शेवटचं कडवं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. पाये वाट पांढरी तयातून आडवी तिडवी परे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे, झाकाळुनी जळ गोड काळीमा, पसरी लाटावर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. आता अशा स्वरूपाची जी रचना असते म्हणजे उत्तम शब्द त्यांची उत्तम मांडणी, अशा स्वरूपाचे जे शब्द असतात ते म्हणजे किंवा त्या शब्दामध्ये ज्याची मांडणी केलेली असते ते म्हणजे साहित्य होय, अशा स्वरूपाची व्याख्या कोलरीज या पाश्चात्य मीमांसकानं केली. दुसरी जी व्याख्या आहे ती हॅझलिट यानं केलेली आहे. हॅझलिट काय म्हणतो? द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पेशन्स म्हणजे कल्पना आणि भावोत्कटता यांची जी भाषा असते तिला काय म्हणायचं? साहित्य म्हणायचं, अशी हॅझलिटनं व्याख्या केलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा कल्पना आणि भावना उत्कटता. कल्पना म्हणजे साहित्य हे निर्माण होतं ते कशाच्या जोरावर? कल्पनेच्या जोरावर निर्माण होत असतं, भावनेच्या जोरावर निर्माण होत असतं. आणि म्हणून त्यांना अशी व्याख्या केली की कल्पना आणि भावना उत्कटता यांची जी भाषा असते तिलाच काय म्हटलं जातं? साहित्य असं म्हटलं जातं. यानंतरची जी व्याख्या आहे ती एडगर ॲलन पो या मीमांसकाची व्याख्या आहे. द रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. द रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी म्हणजे सौंदर्याची शब्दाद्वारा जी लयबद्ध निर्मिती असते तिला काय म्हटलं जातं? की साहित्य म्हटलं जातं. म्हणजे लयबद्ध सौंदर्याची निर्मिती, अशा स्वरूपाची व्याख्या एडगर ॲलन पो याने केलेली. आता या व्याख्येमध्ये जर बघितलं आपण रिदॅमिक म्हणजे काय? की संगीतमय लयबद्ध अशा स्वरूपाची मांडणी. आणि बघा तुम्ही कुठल्याही कवितेमध्ये आपण ज्यावेळी ती कविता वाचत असतो, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आता याच्यामध्ये एक रिदम आहे. कुठलेही गाणं बघा तुम्ही की त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, अशा स्वरूपाची रचना. आता ही सुद्धा कविताच आहे. आता अशा कवितेमध्ये आपल्याला तो रिदम जाणवतो म्हणजे लय जाणवते. या जगण्यावर या जन्मावर शतधा प्रेम करावे, अशा प्रकारची लय ही काव्यामध्ये असते. आणि ही लयबद्ध जी निर्मिती असते सौंदर्याची लयबद्ध निर्मिती, आणि ही सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजेच काव्य, अशा स्वरूपाची व्याख्या एडगर ॲलन पो यांनी केलेली. त्यानंतर अर्नॉल्ड यांनी एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फ्रॉम द अटरन्स दॅट ह्युमन वर्ड्स कॅन रीच, अशा स्वरूपांची यांची व्याख्या. तर मानवी शब्दांच्या झेपेची अत्युच्च शक्यता दाखवणारे अतिशय रमणीय आणि परिपूर्ण असे उच्चारित रूप म्हणजे साहित्य,
अशा स्वरूपाची व्याख्या अर्नॉल्डने केली. मानवी शब्दांच्या झेपेची म्हणजे जिथे कल्पना आली, म्हणजे कल्पनेची अत्युच्च शक्यता दाखवणारे अतिशय रमणीय आणि परिपूर्ण असे जे उच्चारित रूप असते त्याला काय म्हटलेलं आहे की त्यांनी साहित्य असं म्हटलेलं आहे. तर यावरून आपल्याला साहित्य म्हणजे काय किंवा पाश्चात्य मीमांसकांनी साहित्याच्या कशा स्वरूपात व्याख्या केलेल्या आहेत ते आपल्या लक्षात येईल. या सगळ्या व्याख्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की साहित्य म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं सहित तत्व. साहित्य म्हणजे रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द. साहित्य म्हणजे लयबद्ध निर्मिती करणारे शब्द. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला या व्याख्या सांगता येतील किंवा यामधून साहित्याचा अर्थ नेमका काय किंवा साहित्य कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आता जो पॉइंट आहे त्यानंतरचा, तर वास्तव आणि कल्पित यांचा संबंध. वास्तव आणि कल्पित यांचा संबंध म्हणजे काय की वास्तव काय असतं, साहित्यामध्ये वास्तव काय आणि कल्पित काय आणि यांचा संबंध काय असतो ते सांगण्याचा प्रयत्न या पॉइंटमधून मी करणार आहे. साहित्याचे विश्व हे पूर्णपणे कल्पित विश्व असते. त्यात वास्तवाचेच दर्शन घडत असते. हा एक जुना काळापासून चाललेला वाद असलेला दिसतो. साहित्य आणि साहित्य मीमांसा यांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यामध्ये या वादाचे पूर्ण प्रतिबिंब उमटलेले दिसते. साहित्य ही पूर्णपणे एका व्यक्ती मनाची नवनिर्मिती असून तिचे रसग्रहण किंवा मूल्यमापन करताना तिचे केवळ कलात्मक रूप लक्षात घेणे आवश्यक असते. आणि असं म्हणणारा एक पक्ष आहे तो म्हणजे जीवनवादी पक्ष. अगोदरच्या काळामध्ये साहित्याबद्दल जीवनवाद आणि कलावाद हे वि स खांडेकर आणि ना सी फडके यांच्यामध्ये गाजलेले वाद आहे की जीवनाचं जे वास्तव सत्य सांगितलं जातं तो जीवनवाद आणि जे सौंदर्यात्मक सत्य सांगितलं जातं किंवा सौंदर्यात्मक निर्मिती ज्या काव्यामध्ये होते ते काय झालं तर सौंदर्यात्मक किंवा कलात्मक आणि सौंदर्यात्मक अशा स्वरूपाचे जीवनवाद आणि कलावाद. तर ते कलात्मक मांडणी जी असते तो कलावाद झाला आणि जी जीवनाची वास्तव मांडणी असते तो जीवनवाद झाला. वि स खांडेकर हे जीवनवादाच्या बाजूने होते आणि ना सी फडके हे कलावाद किंवा सौंदर्यवादाच्या बाजूने होते. तर अशा स्वरूपामध्ये हे दोन पक्ष आपल्याला अस्तित्वात असलेले दिसतात. राभा पाटणकर यांच्या मते कलेबाबत अलौकिकतावादी भूमिका असलेली दिसते. कलाकृतीचे अनन्यसाधारणत्व ठामपणे मांडणाऱ्या इम्मॅन्युएल कांट या सौंदर्यशास्त्राच्या विवेचनामध्ये या भूमिकेचे मूळ सापडते आणि मग त्यातून पुढे अभिव्यक्तिवाद, आविष्कारवाद, रूपवाद इत्यादी कलेसाठी कला मानणाऱ्या कलावादी भूमिका, पर्यायी भूमिका तयार झालेल्या दिसतात. पण ही भूमिका अमान्य असणारा आणि कलारूपात सुद्धा जीवनमूल्यांची उपस्थिती आवश्यक मानणारा जीवनवाद सुद्धा आपल्या हा संप्रदाय सुद्धा जुन्या काळापासून अस्तित्वात असलेला दिसतो. पाटणकर याला कलेबाबतची लौकिकतावादी भूमिका म्हणतात. म्हणजे कला ही लौकिक स्वरूपाची. आता लौकिक म्हणजे काय, लौकिक म्हणजे आपण जे जगतो किंवा आपल्या आजूबाजूला जे वास्तव आहे त्याला लौकिक असं म्हटलेलं आहे. आणि अलौकिक म्हणजे काय, तर हे अलौकिक म्हणजे जे लौकिक नाही, म्हणजे ज्या संकल्पना आहेत ज्या दिसत नाही, जे आपण देव म्हणतो किंवा जे स्वर्ग नरक देव अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, अलौकिक असं म्हणत असतो. तर लौकिक म्हणजे आजूबाजूचं आपल्या जे वास्तव आहे ते वास्तववादी जी मांडणी असते त्याला लौकिकवादी म्हणतात किंवा जीवनवादी अशा स्वरूपाची ही मांडणी असते. यामध्ये कलेमध्ये असणार, आता कलेसाठी कला म्हणजे सौंदर्यवादी जो दृष्टिकोन असतो त्यामध्ये कलेसाठी कला असणारा लौकिकाचा जीवनाचा अनुबंध मानला गेलेला दिसतो. ही भूमिका साधारणपणे अशी मांडता येईल की कला व्यवहार हा मूलतः अनेक जीवन व्यवहारापैकी एक असलेला दिसतो. म्हणजे जिथे कला आणि जीवन याची काय केलेली असते, सांगड घातलेली असते. असं जे साहित्य असतं ते मात्र अतिशय रमणीय किंवा चांगलं साहित्य असतं. लौकिक, जिथं लौकिकाचाही विचार केलेला असतो आणि कलात्मकतेचाही विचार केलेला असतो, तर असं साहित्य कसं असतं की चांगलं आणि सकस असं साहित्य असतं. आर्ट्स इज इमॅजिनेशन या प्लेटो अरिस्टॉटलच्या सिद्धांतामधून जीवनवादी भूमिका साकारलेली दिसते. इमॅजिनेशनचा प्रतिकृती किंवा कृती असा कोणताही अर्थ घेतला तरी ती निसर्गाची, जीवनाची होय अशा स्वरूपाचं मत त्यांनी मांडलेलं आहे. खरं तर लेखकाकडून होणारं जे लेखन असतं
ते लेखन सर्वस्वी त्याच्या अनुभव विश्वावर आधारलेले असतं आणि त्याने हे अनुभव त्याच्या जीवनातून वेचलेले असतात. तसे प्रत्येकाचे जीवन एक अनुभवांची साखळी असते. त्यातील सांगण्यासारखे म्हणजे अर्थपूर्ण अनुभव लेखक काय करत असतो, त्यासाठी निवडत असतो आणि त्यातील सांगण्यासारखेच म्हणजेच जे अर्थपूर्ण असतं ते निवडून त्यापासून तो काय करत असतो, साहित्य निर्माण करत असतो. मुळामध्ये स्थलगाल निबद्ध असलेल्या आपल्या जीवन अनुभवांना तो कल्पना आणि प्रतिभेच्या जोरावर नवीन संदर्भ देत असतो. या अनुभवातील मूळ घटकांची फेररचना करून त्यातून नवा रूपबंध सजवत असतो. त्या कल्पिताच्या जोरावर तो काय करत असतो, वास्तवाची मांडणी करत असतो आणि ह्या कल्पिताच्या जोरावर केलेली वास्तवाची मांडणी हीच मांडणी सकस साहित्य घेऊन येते. जॉर्ज इलियट हे पुरुष नाव धारण करणाऱ्या एका आंग्ल समीक्षकानं सुद्धा साहित्याच्या जीवन अनुभवाशी असलेला हा संबंध लक्षात घेऊन रिपोर्टेज, इंटरप्रेझेंटेशन आणि क्रिएशन असे ललित साहित्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत किंवा 3 प्रती मांडलेल्या आहेत. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी त्यासाठी अनुक्रमे वस्तुदर्शन, वस्तुनिरूपण, वस्तुनिर्मिती असे 3 मराठी प्रतिशब्द मांडलेले आहेत. म्हणजे जॉर्ज इलियट याच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकाला त्यांनी वाल कुलकर्णींनी वस्तुदर्शन, वस्तुनिरूपण आणि वस्तुनिर्मिती असे 3 मराठी शब्द दिलेले आहेत. रिपोर्टेज म्हणजे फक्त अनुभव वस्तूचे दर्शन घडवलेले असते. ती वस्तू, तो विषय जसाच्या तसा मांडलेला असतो. इतकाच मर्यादित हेतू त्या लेखनामागे असतो. साधारणपणे वृत्तपत्रीय लेखन अशा स्वरूपाचे असते किंवा शास्त्रीय लेखन अशा स्वरूपाचे असते. इंटरप्रिटेशन म्हणजे अनुभव, वस्तूचा अर्थ लावणे, त्याची संगती लावणे ही प्रक्रिया घडत असते. रेंदाळकर, यशवंत, गिरीश इत्यादी कवींनी बरीचशी कविता अशा स्वरूपामध्ये लिहिली दिसते. तिचे स्वरूप त्या कवीच्या मगदुरानुसार त्यांच्या अनुभवाप्रमाणे काय झालेले असते, बदललेले असते. त्यांनी केलेली टीका टिप्पणी असे बहुतांश स्वरूपामध्ये उतरलेले असते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रिएशन. या प्रकारामध्ये मात्र अनुभवाच्या आधारे कवीने निर्मिलेल्या संपूर्ण स्वतंत्र सृष्टीचे दर्शन घडत असते. ही सृष्टी सर्वस्वी अपूर्व असते. बालकवींची फुलराणी कविता, गोविंदग्रजांची प्रेम आणि मरण ही कविता, माधव जुलियनांची संगम उत्सुक डोह ही कविता, बी कवींची चाफा यासारख्या कविता किंवा विश्राम बेडेकरांची रणांगण ही कादंबरी, आनंद यादवांची गोतावळा ही कादंबरी, रारम बोराडे यांची पाचोळा ही कादंबरी यासारख्या कादंबरी बऱ्या ह्या वस्तुनिर्मितीची उदाहरणे म्हणून देता येतील. इथे मूळ अनुभव एक वेगळाच आणि प्रतिभाजनित साच्यात ओतून त्याला सर्वस्वी रंगरूप दिलेले असते. तो अनुभव वेगळाच असतो. अशा स्वरूपामध्ये ही मांडणी असते. म्हणजे कल्पित आणि वास्तव या सत्याचा मेळ इथे घातलेला असतो. आता आनंद यादवांची जर गोतावळा कादंबरी जर तुम्ही बघितली तर त्या गोतावळा कादंबरीमधला हा जो नारबा असतो तो नारबा आपल्या सगळ्या गोतावळ्या सहित इथे राहत असतो. त्याच्यामध्ये मग कोंबड्या आहेत, कुत्री आहेत, बैल आहेत आणि यंत्रयुग येतं किंवा यंत्रयुगाचा शिरकाव होतो आणि तो जो शेतकरी किंवा ज्याच्या मालकीचं हे सगळं आहे तो काय करतो, हे सगळे विकायला काढतो किंवा तो विकून टाकून त्याच्यानंतर काय करते, सगळी यंत्र तो त्याच्या शेतीमध्ये आणणार असतो आणि त्यावेळी त्या सगळ्याचा किंवा नारबा म्हणजे तिथला गडी आणि त्या सालगडी आणि त्याचं त्या सगळ्यांशी जुळलेलं जे नातं असतं त्या नात्याची गुंफण यामध्ये या कादंबरीमध्ये केलेली दिसते. पाचोळा कादंबरीमध्ये असाच उल्लेख असलेला दिसतो. पाचोळा कादंबरीमध्ये जे व्यावसायिक आहेत, शिंप्याचा व्यवसाय करणारे किंवा हे जे छोटे छोटे व्यवसाय असतात आणि ह्या व्यवसायांमुळं जे धंदे जे खेड्यापाड्यातले जे धंदे आहेत ते बलूत ज्याला म्हणतो ते जे धंदे आहेत ते बंद पडताना आपल्याला दिसतात आणि त्याचंच वर्णन या पाचोळा कादंबरीमध्ये येतं. आणि त्या येणारे जे नवीन संक्रमण आहे यंत्रयुगाचं आणि त्यामुळं इथे येथील नायिकेचं जे पाचोळ्यासारखं उडून जाणारं जीवन आहे ते जीवन यामध्ये नोंदवलेलं आहे. त्यानंतर बालकवींची फुलराणी कविता ही तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की फुलराणी ही फुलराणी वाटत नाही आपल्याला, तर ती एखादी मुग्ध तरुण बालिका वाटते. त्यानंतर बी कवींची चाफा नावाची कविता, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना अशा स्वरूपाची ही कविता.
आता या कवितेचं गाणं झालेलं आहे, ते गाणं जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ती कशा स्वरूपाची कविता आहे. तर या ज्या कविता आहेत त्या कविता कवीनं आपल्या अनुभवामधून किंवा ज्या कादंबऱ्या आहेत त्या आपल्या अनुभवामधून त्याला काय दिलेलं आहे, कलेचं रूप दिलेलं आहे. म्हणजे वास्तव आणि कल्पित यांचा मेळ घालून हे साहित्य निर्माण केलेलं आहे. अशा स्वरूपाचं साहित्यामध्ये वास्तव आणि कल्पित याचा मेळ असतो आणि असा ज्यावेळी मेळ असतो तेव्हाच ते साहित्य सकस होतं आणि चांगलं होतं. अशा स्वरूपामध्ये हे विवेचन असलेलं दिसतं. आज या तासिकेमध्ये आपण एवढाच मुद्दा किंवा वास्तव आणि कल्पित यांचा संबंध आणि प्राचीन मीमांसकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य मीमांसकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आपण या तासिकेमध्ये पाहिल्या. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण साहित्याची वैशिष्ट्य किंवा साहित्याचे विशेष पाहणार आहोत आणि त्यानंतर या पूर्ण साहित्याचे स्वरूप या पूर्ण प्रकरणावर मी एक पॉईंटची एक PPT तुमच्यासाठी तुम्हाला टाकणार आहे किंवा तुम्हाला देणार आहे, ग्रुपवर टाकणार आहे. तर त्यानंतर आणि नंतरचा ज्या तासिकेमध्ये याच्या पुढच्या भागाचे अध्ययन होईल. आज मी इथे थांबते. धन्यवाद.